नमस्कार मित्रांनो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी पेपर 2 मधील बुद्धिमत्ता चाचणी या पेपरला असणारा भारांश, घटक, उपघटक कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 2 पेपर असणार आहेत. त्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 मध्ये प्रथम भाषा व गणित, तर पेपर 2 मध्ये तृतीय भाषा, इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी, जे की 50 प्रश्न व 100 गुण असणार आहेत. तर हे 50 प्रश्न कोणत्या घटक व उपघटकावर असणार आहेत, त्याचबरोबर कोणत्या घटकास किती गुण असणार आहेत व किती प्रश्न विचारले जाणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रथमतः बुद्धिमत्ता चाचणीत आकलन हा पहिला घटक असून त्यामधील जे उपघटक आहेत त्यामध्ये पहिला आहे सूचना पालन, जोडाक्षरे, शब्द, अक्षर. दुसरा घटक संख्या मालिका व तिसरा घटक इंग्रजी अक्षरमाला. यासाठी 8% भारांश आहे. 8% भारांश याचाच अर्थ 4 प्रश्न आकलनावर विचारले जातील, जे की सूचना पालन, संख्या मालिका, इंग्रजी अक्षरमाला यावर असणार आहेत. 4 प्रश्न हे 8 गुणासाठी असतील. प्रत्येक प्रश्न 2 गुणाचा असतो. यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे वर्गीकरण. आता हे वर्गीकरण शब्द संग्रहाचे, आकृत्यांचे, संख्यांचे व इंग्रजी अक्षरमालांचे असणार आहेत. याला 10% भारांश असून यावर 5 प्रश्न विचारले जातील. अर्थातच 10 गुणासाठी हा वर्गीकरणाचा घटक असणार आहे. यानंतर तिसरा घटक हा समसंबंध असून यामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, इंग्रजी अक्षरमाला हे उपघटक असणार आहेत. या घटकास व उपघटकास 10% भारांश असून यावर आधारित 5 प्रश्न विचारले जातील, जे की 10 गुणासाठी असतील. यानंतर चौथा जो घटक आहे तो क्रम ओळखणे. क्रम ओळखणेमध्ये संख्या हा पहिला उपघटक असून दुसरा आकृत्यांची मालिका, तिसरा चिन्हांची मालिका आणि चौथा चुकीचे पद ओळखणे. यामध्ये संख्या असणार आहेत. हा घटक व उपघटक 10% भारांश असलेला असणार आहे. तर यामध्ये 5 प्रश्न हे 10 गुणासाठी असतील. यानंतरचा 5वा घटक हा गटाशी जुळणारे पद हा असणार आहे. यामध्ये जे उपघटक आहे तो म्हणजेच पहिला शब्दसंग्रह, दुसरा उपघटक आकृत्या, तिसरा उपघटक संख्या व चौथा इंग्रजी अक्षरमाला. या घटक व उपघटकास 8% भारांश असून यामध्ये 4 प्रश्न विचारले जातील, जे की 8 गुणासाठी असतील. यानंतर 6वा घटक हा जलप्रतिबिंब हा असणार आहे. या घटकामध्ये आकृत्या, अंक, अक्षरे हे उपघटक असतील. म्हणजे जलप्रतिबिंबामध्ये आकृत्या, अंक, अक्षरे यावर आधारित प्रश्न असतील. या घटकास व उपघटकास 4% भारांश असून 2 प्रश्न हे 4 गुणासाठी असतील. यानंतर जो 7वा घटक आहे तो आरशातील प्रतिमा, जे की जलप्रतिबिंबामध्ये आहेत, त्याच आरशातील प्रतिमासाठी सुद्धा विचारले जातील. यामध्ये जे उपघटक आहेत आकृत्या, अंक, अक्षरे हे 4% भारांश म्हणजे 2 प्रश्न 4 गुणासाठी असतील. यानंतर 8वा घटक हा समान पद ओळखणे हा असून यामध्ये उपघटक हा आकृत्या असणार आहे, जे की 4% भारांशसाठी असेल. म्हणजेच या घटक उपघटकावर 2 प्रश्न 4 गुणासाठी असतील. 9वा घटक हा तर्कसंगती व अनुमान हा असणार आहे.
यामधील जे उपघटक आहे तो पहिला म्हणजे भाषिक, यामध्ये वय, तुलना, नावात बदल, नाती. तर दुसरा उपघटक अभाषिक, यामध्ये आकृत्या मोजणे, त्रिकोण, चौकोन, चौरस, आयत, रेषाखंड, कोन, घनाकृती, ठोकळे इत्यादी असणार आहेत, जो की 14% भारांसाठी असेल. म्हणजेच यावर 7 प्रश्न हे 14 गुणांसाठी विचारले जातील. यानंतर 10वा घटक हा कुटप्रश्न असून यामध्ये जे उपघटक आहेत ते म्हणजेच रांगेतील स्थान, दिशा, दिनदर्शिका, वेन, आकृत्या, चौरस, वर्तुळ, त्रिकोण इत्यादी आकृत्यामधील संख्या हा असणार आहे. या घटकास व उपघटकास सर्वाधिक भारांश असून 18% म्हणजेच 9 प्रश्न 18 गुणांसाठी या घटकावर विचारले जातील. यानंतर 11वा घटक हा सांकेतिक भाषा असून यामध्ये शब्द, संख्या, चिन्हे यांचा परस्पर वापर हा असणार आहे. हा 8% भारांसाठी असेल. म्हणजे 4 प्रश्न 8 गुणांसाठी विचारले जातील. तर शेवटचा घटक हा विशेष प्रश्न असून यामध्ये भावनिक व सामाजिक बुद्धिमत्ता हे उपघटक असतील, जे की 2% भारांशसाठी आहे. म्हणजेच या घटकावर व उपघटकावर 1 प्रश्न 2 गुणांसाठी विचारला जाईल. तर एकंदरीत बुद्धिमत्ता चाचणी या पेपरमधील आकलन या घटकावर 4 प्रश्न 8 गुणांसाठी असतील. वर्गीकरण या घटकावर 5 प्रश्न 10 गुणांसाठी असतील. तर समसंबंध या घटकावर 5 प्रश्न 10 गुणांसाठी असतील. क्रम ओळखणे या घटकावर 5 प्रश्न 10 गुणांसाठी असतील. तर गटाशी जुळणारे पद या घटकावर 4 प्रश्न 8 गुणांसाठी असतील. जलप्रतिबिंब या घटकावर 2 प्रश्न 4 गुणांसाठी व आरशातील प्रतिमा या घटकावर 2 प्रश्न 4 गुणांसाठी असतील. समान पद ओळखणे या घटकासाठी 2 प्रश्न 4 गुणांसाठी असतील. तर तर्कसंगती व अनुमान या घटकावर 7 प्रश्न 14 गुणांसाठी असतील. कूट प्रश्न या घटकावर 9 प्रश्न 18 गुणांसाठी विचारले जातील. तर सांकेतिक भाषा या घटकावर 4 प्रश्न 8 गुणांसाठी विचारले जातील. तर शेवटी विशेष प्रश्न हे 1 प्रश्न 2 गुणांसाठी असेल. तर अशा प्रकारे प्रश्नांची व गुणांची विभागणी हे घटक व उपघटकामध्ये असणार आहे. आपण परीक्षेची तयारी करत असताना या भारांशाचा म्हणजेच प्रश्नांचा व गुणांचा, घटक व उपघटकांचा विचार करून अभ्यास करणे गरजेचे आहे. इयत्ता 4थी व 7वी स्कॉलरशिप परीक्षेच्या संदर्भाने महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलवरील इतरही मार्गदर्शक व महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपणास नक्कीच आवडतील. धन्यवाद.